नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. मागच्या अनेक दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असणारे आमदार असं कोण असं विचारल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते अर्थातच आष्टी पाटोदा आणि शिरूर कासारचे आमदार सुरेश धस यांचं. मात्र याच सुरेश धसांच्या आमदारकीवर आता टाच येऊ शकते का, किंवा सुरेश धसांची आमदारकी आता धोक्यात आली आहे का, हे सगळे प्रश्न निर्माण होण्यासाठीचं कारण ठरलंय ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्यांनी सुरेश धस यांच्या विरोधामध्ये आष्टी पाटोदा आणि शिरूर कासार या विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवलेली होती, त्या मेहबूब शेख यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल केलेली याचिका आणि या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठानं सुरेश धसांना नोटीस पाठवण्याचे दिलेले आदेश या सगळ्यांमुळं सुरेश धसांच्या आमदारकी धोक्यात आली आहे का, किंवा या अनुषंगानं या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मुळामध्ये जर आपण पाहिलं तर जी ही निवडणूक होती 2024 ची, या निवडणुकीमध्ये आष्टी पाटोदा आणि शिरूर कासार विधानसभा मतदारसंघामधली जर आपण गणित पाहिली तर यामध्ये प्रामुख्याने सुरेश धस भारतीय जनता पक्षाकडून, बाळासाहेब आजबे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, मेहबूब शेख शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि माजी आमदार भीमराव धोंडे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळालं होतं. या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत झाली होती आणि या चौरंगी लढतीमध्ये सुरेश रामचंद्र धस हे विजयी झाले आणि आष्टी पाटोदा आणि शिरूर कासार विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. मात्र आता त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे आणि उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून सुरेश धस आणि निवडणूक आयोग यांना या प्रकरणी नोटीस देखील देण्यात आलेली आहे. यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर सुरेश धस यांनी धार्मिक मुद्द्यांच्या आधारावर मतं मागितली असा प्रामुख्याने आरोप जो आहे तो मेहबूब शेख यांनी केल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. यासोबतच सुरेश धस यांनी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला देखील असं देखील याचिकेमध्ये मेहबूब शेख यांनी सांगितलेलं आहे. यासोबतच जर आपण पाहिलं तर कर्मचाऱ्यांनी मागून सुद्धा फॉर्म 17ची, की ज्या फॉर्म 17 मध्ये एकूण मतदान किती झालं वगैरे या सगळ्या बाबतची अधिकृत माहिती असते, ती फॉर्म 17ची प्रत सुद्धा दिली गेली नाही आणि यामुळं निवडणूक प्रणालीवरच प्रश्नचिन्ह उभं होतंय असं मेहबूब शेख यांनी या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे. या याचिकेच्या अनुषंगाने आता सुरेश धस यांना नोटीस देखील पाठवण्यात आलेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील याबाबतची नोटीस केंद्रीय निवडणूक आयोगाला देखील पाठवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या सगळ्यामुळं सुरेश धसांची आमदारकी धोक्यात येऊ शकते का, किंवा धोक्यात आली आहे का, असे सगळे प्रश्न जे आहेत ते निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर न्यायालयाने या सगळ्यामध्ये महत्वपूर्ण असा निकाल दिलेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल किंवा परळीमधला बोगस पीक विम्याचा विषय असेल, विधानसभेच्या पटलावर पहिल्यांदा जर कोणत्या आमदाराने ठेवला असेल तर तो सुरेश धस यांनी ठेवला आणि अतिशय आक्रमकपणे सुरेश धस हे या सगळ्या प्रकरणाची बाजू मांडताना पाहायला मिळत होते. मात्र आता सुरेश धस अडचणीत येतील का, सुरेश धसांची आमदारकी रद्द होईल का, हे सगळे प्रश्न जे आहेत ते आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर मेहबूब शेख यांनी दाखल केलेली ही याचिका आहे. मेहबूब शेख यांनी असं म्हटलेलं आहे की सुरेश धसांनी अधिकाऱ्यांना धमकावलं, यासोबतच धार्मिक मुद्द्यांच्या आधारावर मतदान जे आहे ते मागवण्यात आलं आणि या सगळ्यामुळं सुरेश धसांच्या विरोधामधल्या सुरेश धसांच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढताना पाहायला मिळत आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून सातत्यानं सुरेश धस हे चर्चेमध्ये आहेत. जसं आपण सुरुवातीलाच म्हटलं की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चेत असणारा आमदार कोणता असा प्रश्न जर विचारला गेला तर अर्थातच पहिल्यांदा डोळ्यासमोर नाव येतं ते सुरेश धस यांचं. आणि सुरेश धस
यांच्या अनुषंगाने आता ही महत्वपूर्ण अशी याचिका दाखल झालेली आहे. या सगळ्या याचिकेमध्ये जर आपण पाहिलं आता सुरेश धसांच्या अडचणी वाढू शकतात का, हे असे सगळे प्रश्न उपस्थित झालेत. आपण जर 2024 मधला आष्टी विधानसभेचा आष्टी शिरूर कासार आणि पाटोदा ही जी विधानसभा क्षेत्र आहे, या विधानसभा क्षेत्रामधला निकाल जर पाहिला तर सुरेश धस यांना 1,40,507 मतं मिळाली होती आणि 77,975 मतांनी सुरेश धस हे विजयी झाले होते. आपण जसं म्हटलं तसं चौरंगी लढत या सगळ्यामध्ये झाली होती. याच्यामध्ये जे दुसऱ्या क्रमांकाची मतं जी आहेत ती अपक्ष उमेदवार असणारे आणि आष्टी पाटोदा शिरूर कासारचे माजी आमदार असणारे भीमराव आनंदराव धोंडे यांना पडली होती. त्यांना 62,532 इतकी मतं पडली होती आणि 77,975 मतांनी, म्हणजे जे सुरेश धसांच्या मताचं मार्जिन आहे 77,975, त्या मतांनी भीमराव धोंडेंचा पराभव या ठिकाणी झाला. आणि ज्यांनी याचिका दाखल केलेली आहे त्या मेहबूब इब्राहिम शेख, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत, त्या मेहबूब इब्राहिम शेख यांना 52,738 इतकी मतं पडली होती. 87,769 मतांनी मेहबूब इब्राहिम शेख यांचा पराभव झाला. आणि जर आपण पाहिलं या मतदारसंघामध्ये जे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत होते, त्या बाळासाहेब भाऊसाहेब आजबे जे माजी आमदार तिथले होते, त्यांना 21,598 इतकी मतं पडली. 1,18,909 मतांनी जे आहेत बाळासाहेब आजबे यांचा पराभव झाला. मग या खालोखाल नंतर जर आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचे दिलीप माने नावाचे तिथे उमेदवार होते, त्यांना अवघी 1,056 मतं मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कैलास दरेकर होते, त्यांना 730 मतं मिळाली. मात्र प्रमुख जी लढत आहे ती सगळी प्रमुख लढत या दोन चेहऱ्यांमध्येच झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. सुरेश धस आणि बाळासाहेब आजबे, जे कारण मित्र पक्ष होता महायुतीमधले दोन्ही एकत्रित पक्ष होते, आणि भीमराव धोंडे यांची देखील अपक्ष म्हणून असणारी फाईट. आणि या सगळ्यामुळं या लढतीमध्ये सुरेश धस जे आहेत ते विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र सुरेश धस यांच्या अडचणी आता वाढू शकतात का? आज सकाळीच सुरेश धसांनी जर आपण पाहिलं तर अनेक दिवसांपासून ऍक्शन मोडवर असणारे आमदार म्हणून सुरेश धस यांची ओळख आहे. आणि सुरेश धस जे आहेत ते सातत्याने अग्रेसिव्ह देखील होत असतात. त्यामुळं या सगळ्या याचिकेचा निर्णय काय लागतो यावर सुरेश धसांची आमदारकी जी आहे ती अवलंबून असणार आहे. एकंदरीतच या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर सुरेश धसांच्या आमदारकी या सगळ्या निमित्तानं धोक्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मेहबूब इब्राहिम शेख यांनी दाखल केलेली ही याचिका आहे. या याचिकेच्या अनुषंगानं आता औरंगाबाद खंडपीठ, जे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे औरंगाबाद खंडपीठ, त्या औरंगाबाद खंडपीठ आता काय निर्णय देतंय हे पाहणं महत्वाचं आहे. यासोबतच जर आपण पाहिलं तर एकंदरीतच या सगळ्या विषयामध्ये जर आपण पाहिलं तर आता मेहबूब शेख यांनी याचिका तर दाखल केलेली आहे. मात्र या याचिकेवर न्यायालयाचा निर्णय काय लागतो, न्यायालय नेमकं काय या सगळ्यावर प्रतिक्रिया देतं, आणि महत्वाचं म्हणजे सुरेश धस यांची आता पुढची भूमिका काय असणार. कारण जर आपण पाहिलं तर सुरेश धस हे एक सिनियर नेते म्हणून देखील ओळखलेले जातात. 4 वेळा आमदार आणि एकदा विधान परिषदेचे आमदार मुख्य देखील सुरेश धस यांनी भूषवलेली आहे. आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री म्हणून देखील सुरेश धसांनी काम केलेलं आहे. 2014 मध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधामध्ये बीड लोकसभेची निवडणूक देखील सुरेश धसांनी लढवलेली आहे, ज्या निवडणुकीमध्ये 4 लाखा इतकं मताधिक्य जे आहे ते सुरेश धसांना मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे आज सुरेश धसांनी मस्साजोगला जाऊन देशमुख परिवाराची देखील भेट घेतलेली आहे. सेवाभावी सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 ला अतिशय अमानुषपणे, अमानवीय आणि निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. या हत्येनंतर जर आपण पाहिलं तर
अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तीव्र संतापाची लाट जी आहे ती लाट उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अनेक जण सुरेश धसांच्या आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सुरेश धस हे अतिशय अग्रेसिव्हपणे बाजू मांडताना पाहायला मिळाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या समवेत देखील देशमुख परिवाराची भेट घडवून आणण्यामध्ये सुरेश धसांचा मोठा वाटा होता. मात्र सुरेश धसांनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची घेतलेली भेट आणि या सगळ्या भेटीमुळे सुरेश धसांवर प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळत होतं. मात्र सुरेश धसांनी कृषी आयुक्त विकासचंद्र रस्तोगी यांना देखील एक पत्र पाठवत धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असा थेट आरोप केला होता. कृषी खात्यातलं रेड कार्ड सुरेश धस यांनी जाहीर केलं होतं. आणि वाल्मिक कराड हा त्या कृषी समितीच्या तज्ज्ञ समितीमध्ये समावेश होता. वाल्मिक कराड देखील या सगळ्यामध्ये होता असं सुरेश धस म्हटल्याचं पाहायला मिळालं. अतिशय अग्रेसिव्हपणे बाजू मांडणारे सुरेश धस मात्र या सगळ्या विषयामध्ये आता मेहबूब शेख यांनी धार्मिक आधारावर मतं मागितली अशी याचिका म्हटलेली आहे. 17चा फॉर्म 17 जो आहे तो कर्मचाऱ्यांनी मागून सुद्धा दिला गेला नाही असं मेहबूब शेख यांचं म्हणणं असल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्यामुळं सुरेश धसांच्या अडचणीमध्ये आता वाढ होतीये का, सुरेश धसांच्या अडचणी वाढतायत का, हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. या सगळ्या विषयातले अपडेट्स देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आज सुरेश धस हे मस्साजोग मध्ये होते ज्यावेळी मेहबूब शेख यांच्या याचिकेच्या संदर्भातली ही सगळी बातमी समोर आली. याच दरम्यान आपले सुरेश धस जे आहेत ते सुरेश धस मस्साजोगला होते. त्यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या परिवाराची भेट घेतली. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय पंडितराव देशमुख यांची भेट घेतली. कारण 25 तारखेपासून साधारणतः 25 फेब्रुवारी पासून देशमुख परिवार जो आहे तो मस्साजोग या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनावर करणार आहे. मस्साजोगचे ग्रामस्थ या अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. याच्यामधली प्रामुख्याने मागणी जर आपण पाहिली तर पहिल्या 8 दिवसामध्ये नेमका तपास काय झाला, कृष्णा आंधळेला अटक करा, या सगळ्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी आणि आज ज्याप्रमाणे सुरेश धसांनी मागणी केली त्याप्रमाणे पंकज कुमावत यांची ऍडिशनल SP अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक व्हावी. कारण सुरेश धसांनी असं म्हटलं की पोलीस अधीक्षक बदलले, निश्चित पोलीस अधीक्षक हे सिंगम आहेत, पोलीस अधीक्षकांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. पोलीस अधीक्षक म्हणून पंकज देशमुख जरी चांगल्या पद्धतीने काम करत असले तरी खालची यंत्रणा जी आहे ती तीच आहे. त्यामुळे ही खालची यंत्रणा जी आहे ती बदलणं देखील गरजेचं आहे. यामुळं जर आपण पाहिलं तर सुरेश धसांनी आज अग्रेसिव्हपणे बाजू मांडली आहे. केज पोलीस ठाण्यामध्ये देखील सुरेश धसांनी जाऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. कारण जे केजचे पोलीस निरीक्षक होते महाजन, त्या महाजनांनी या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रार नोंदवून घेतली नाही असा प्रामुख्याने आरोप होताना पाहायला मिळत होता. आणि यामुळं जर आपण पाहिलं तर त्यांनी केज पोलीस ठाण्यामध्ये जाऊन भेट देखील घेतलेली आहे. तत्कालीन निलंबित जो PI होता राजेश पाटील त्याच्यावर आणि PI जे होते महाजन ज्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही त्यांना देखील सह आरोपी करण्याची मागणी सुरेश धसांनी केलेली आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांना देखील 7 मागण्या घेऊन आपण भेटणार आहोत असं सुरेश धसांनी जे आहे ते सांगितल्याचं पाहायला मिळालेलं आहे. एकंदरीतच या सगळ्या नंतर आता सुरेश धसांच्या संदर्भात दाखल झालेली ही सगळी याचिका, या याचिकेला सुरेश धस नेमकं काय उत्तर देतात, न्यायालयामध्ये नेमकं काय प्रतिज्ञापत्र सादर करतात, या सगळ्या अनुषंगानं सुरेश धसांची भूमिका नेमकी काय राहते, सुरेश धस नेमकं या सगळ्या बाबत काय बोलतात, सुरेश धसांची भूमिका फार निर्णायक असणार आहे. आणि मेहबूब शेख ज्यांनी ही सगळी याचिका दाखल केलेली आहे या याचिकेच्या अनुषंगाने ही आता मेहबूब शेख नेमकी पुढची भूमिका काय घेतात. जर उच्च न्यायालयाने ही सगळी याचिका फेटाळून लावली तर मेहबूब शेख हे सर्वोच्च न्यायालयाचा मार्ग निवडतात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. या सगळ्याच विषयातले संपूर्ण अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.